तर नमस्कार मंडळी, कशा सगळे? आशा करतो सगळे मजेतच असाल. मी पण एकदम मजेत आहे. आता 8 वाजलेत सकाळचे आणि आज तारीख किती? आज तारीख किती आहे रे स्वरूप? तारीख 26 सप्टेंबर 26 सप्टेंबर आजची तारीख आहे 2024. आणि आपण चाललोय कुठं? तर सध्या तुम्ही इंस्टाग्रामवर बघत असाल, ट्रेंडिंग वर चालली आहे ती जागा. लोणावळ्यामध्ये कारवी फ्लावर जे असतात ना, आपले कारवी फुलं, आता मराठीत काय बोलतात मला माहित नाही, की कारवीच बोलतात, मला काही अजून माहित नाहीये. सो ते जे इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग चालू आहेत, सगळेजण रील्स बनवत आहेत, सगळेजण फिरायला जात आहेत, ते पर्पल फ्लावर वगैरे दिसत ना, तिथं आपण चाललोय. कारवी फ्लावर फेस्टिवल त्याला बोलतायत. आणि तो आहे आपला टायगर पॉइंट, जो वरती आंबे व्हॅलीला वगैरे रस्ता जातो ना, तिकडे आहे. रोड मॅप तर मी तुम्हाला समजून देईन जेव्हा आपण गाडीवर जाऊ तेव्हा. यार पावसाळा चालू झाल्याचं ना, मान्सून राईडच केली नाही आपण. मोस्ट ऑफ द टाइम आपण 4 व्हीलर मध्ये फिरतोय. आणि जेव्हा कधी आपण स्कूटीवर राईड केलंय तेव्हा आपण पाऊस भेटला नाही. माझं तुम्हाला एक सांगतो, एवढं नशीब खराब आहे ना, मी जेव्हा बाहेर निघतो पाऊस पडतच नाही. स्कूटीवर स्कूटीवर तयारी वगैरे पूर्ण करतो मी, सगळं सोबत घेऊन जातो, पाऊस पडतच नाही. 4 व्हीलर घेऊन निघतो तेव्हा पाऊस असतो, पण एवढा पण जास्ती नाही, एवढा पण मॅक्झिमम नाही. घरात असलो ना का खूप बाहेर पाऊस असतो, पण मी बाहेर पडलो की पाऊस नसतो. आता बघूया ही गलतफहमी आहे माझी, ती दूर होते का? आपण रेन सूट वगैरे सगळं घेऊन चाललोय, रेन गिअर वगैरे घेऊन चाललोय, परत आपलं रायडिंग जॅकेट पण घेऊन चाललोय, त्याबद्दल काही इश्यू नाहीये. पण जाणार कशाने होते पण तुम्हाला सांगतो. आपण आपली बर्गमॅन स्कूटी घेऊन चाललोय, कार वगैरे घेऊन जायचं काही हे नाही. मान्सून थोडा एन्जॉय करूया यार, मस्तपैकी रेन लायनर्स वगैरे घेऊन जाऊया, काही टेन्शन नाहीये. पण रेनकोट घालू आपण, त्याला काय होतंय, रेनकोट घालू. आणि जर भिजायचं मन झालं तर भिजू, एवढं काही सीन आहे नाही. मस्त जाऊया, एन्जॉय करूया. मी एन्जॉय करतो आणि तुम्हाला एन्जॉय करवतो. सो व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका, बिलकुल बघू नका. व्हिडिओ पूर्ण बघा, लय मजा येणार आहे. तरी बघा आपल्यासोबत आज कोण आहे? ए पाटी पाटी पाटी, हसून दाखवा, हसून दाखवा, हसून दाखवा, हसून. इकडे इकडे वरती बघून हसून दाखव, हस हस, हसून दाखव ना. तर हिला पण माझ्यासोबत यायचं आहे, पण नाही नेऊ शकत. आपण राईडला चाललो, ती चालली मम्मीच्या पाठी चालली. बाय 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 बाय, टाटा कर मला. ओ सिरी टाटा कर, टाटा 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 टाटा. फ्लाइंग किस दे, फ्लाइंग किस दे, टाटा. तर हे चेक करा, आपण आलोय गाडीवर. घेऊया गणपती बाप्पाचं नाव. गणपती बाप्पा मोरया. चालू करूया आपल्या या आजच्या राईडला, जी की असणार आहे ऑलमोस्ट 2 साईडनी बघितलं ना, येऊन जाऊन 100-150 किलोमीटर होऊन जाईल येऊन जाऊन. कारण की 75 किलोमीटर आहे गॅस इकडनं कारवीचा तो स्पॉट. पहिलं तर गाडीत फ्यूल घेऊया. आणि सॉरी यार, हा मिरर बघा आताही फुटलेलाच आहे. मला सेम मिरर नाही भेटत आहे, सो मला आता आहे ना दोन्ही नवीनच घ्यावं लागणार. तर आता आपण आलोय पळसप्याला. भाई किती ट्रॅफिक यार, लय ट्रॅफिक होतं. आणि जसं सिग्नलमध्ये उभा राहतो ना, तशी एवढी गरमी होते. चालवताना तर ठीक आहे, चालवताना थंड थंड वाटतंय, पण जसं ट्रॅफिकला थांबत होतो ना, तशी लय गरमी होत होती. घेऊया पेट्रोल भरून घेऊया आणि मग पुढे जर्नी कंटिन्यू करूया. तर पेट्रोल भरून झालं आहे, आपण परत रस्त्यावर आलो आहे. आत्ता आपण कुठेही थांबायचं नाही आहे, डायरेक्ट आपण आपल्या डेस्टिनेशनला गाडी लावणार आहोत. कारण टाईम तर झालं ऑब्व्हियसली. आणि वातावरण बघा, पाऊस नाही पडत आहे, पण वातावरण थंड आहे. पण जर ट्रॅफिकमध्ये उभं राहिलो ना, जसं की आता, तर गरम वाटतं आहे. कारण की ऑब्व्हियसली गाड्यांची वगैरे हीट आहे. पण मी जॅकेटची अजून झिप लावलेली नाही आहे, कारण की झिप जर लावली ना तर अजून गरम होणार. आणि मला जे मगाशी ट्रॅफिकमध्ये जे मी भिजलो आहे ना, तेच अजून मी सुकलो नाही आहे. सो तुम्ही बघा, मी अजून झिप लावलेली नाही आहे. तर बघता बघता आपल्या जर्नीचे ऑलमोस्ट 38 ते 40 किलोमीटर झालेत. आणि खोपोली क्रॉस करून आता आपण खंडाळा घाट चढतो आहे. मस्त मस्त धबधबे दिसत आहेत, पण एवढे जोरात नाही आहेत. मला वाटतं यार इकडे पाऊस नाही पडत आहे. पनवेलला तर रोज संध्याकाळी असा पाऊस पडतो ना, बाबा बाबा बाबा, विजा कडाडतायत, धगं कडाडतायत. सॉरी, विजा कडाडतायत यार. ठीक आहे. आणि खूप मुंबईकर, नवी मुंबईकर किंवा पुणेकरसाठी हे रूट काही नवीन नाही आहे. नवीन आहे तर ते आहे जे 7 वर्षांनी आलं आहे, ते बघायला जाऊया आपण. ठीक आहे, तुम्ही फटाफट मस्त मस्त शॉर्ट एन्जॉय करा.
तर आज आपण इकडे वरती थांबलोय, नाही तर नेहमी आपण तिकडं खाली थांबतो, तिकडं किंवा तिकडे जिथनं आपल्याला खोपोली व्ह्यू पॉईंट वगैरे दिसतो. पण आज इकडं थांबलो. इकडनं अलगच दिसतं यार, कारण की मोस्ट ऑफ द टाईम आपण इथं थांबत नाही. किती मस्त वाटतंय बघा सगळं. तिकडं आपली गाडी आहे. जसं खोपोलीतनं थोडंसं हाईक घेतला ना आपण, जसं ते चढण वगैरे चढून वरती आलं, तुरंत क्लायमेट चेंज, तुरंत 1 सेकंदाचा फरक. क्लायमेट चेंज. आता मस्त एकदम थंड वाटतंय, लय जबरदस्त वाटतंय यार. 1 नंबर वेदर वाटतोय, म्हणजे असं आतमध्ये गुदगुले होते, अशी थंडी आहे. तर याच ठिकाणी मी मॅप लावला आहे, पण मॅप आपल्याला लेफ्ट मारून लोणावळ्यातनं जायला सांगते. पण मी लोणावळ्यातला नाही जाणार आहे, मी इकडनं जाणार आहे, लोणावळ्याच्या आउटरने. जर नवी मुंबईवरनं येत आहे तर इकडनं जावा, लोणावळ्यातनं जायची गरज नाही आहे. लोणावळ्यामधून पुणेकर्स वगैरे बाकी तिकडनं येणारे लोक जाऊ शकतात. इकडे यायचं कसं माहिती आहे का, मी तुम्हाला सांगतो, रूट तर मी तुम्हाला दाखवतच आहे, खूप इझी आहे. बट मॅपवरती तुम्हाला, आयफोनवरती तुम्हाला हा लोकेशन नाही दाखवणार, तुम्हाला अँड्रॉइडवरती हा लोकेशन काढावं लागेल. काय नाही, कारवी फ्लावर फेस्टिवल तुम्हाला सिम्पली सर्च करायचं आहे आणि लोकेशन हे बघा मी जसं लावलं आहे तसं लोकेशन तुम्हाला येऊन जाणार. आयफोनवर नाही दाखवणार, मी आयफोनवरती सर्च केलं, आयफोनवर नव्हतं दाखवत, म्हणून मी अँड्रॉइडवरती लावलं आहे. खूप इझी आहे, एवढं काय रॉकेट सायन्स आहे नाही त्याच्या पाठी. इकडनं जसं वरती चढत जाणार ना तसं आपले नजारे मस्त होत जाणार आहेत. हलकी हलकी ड्रिझलिंग चालू झाले, म्हणजे ड्रिझलिंग इन द सेन्स आपला पाऊस हलका हलका शिंपरते, असा शिंपरते, फुसफुस फुसफुस सारखा फुसफुस मस्त. मध्ये एवढं क्लिअर कधी नाही दिसत ना इकडे, एवढा बँडी फॉग असतो ना, आई शपथ, एवढं क्लिअर नसतं दिसत बाबा कधी इकडे. पण आत्ता बघा ना मजा यार. हे आलं लायन्स पॉईंट. आता इकडनं एक असे पार्किंग चालू होतील, जे व्ह्यू पॉईंट आहेत इकडचे. आपल्याला इथं नाही जातं, हे जुना आला आपल्यासाठी है ना, नवीन जागेवर जाऊन. हे बघ हे बघ हे बघ, समोर फॉग आहे ना, पुढे फॉगच फॉग वाटतंय मला. स्पॉट तर आल्यासारखं वाटतोय. पहिली नजर बघा ही अशी आहे. तिकडे वरती जात आहेत लोक, बघतो पुढे फिरून येतो, काही लोक पुढे पण जात आहेत, पुन्हा फिरून येतो, बघूया काय आहे पुढे. आपल्याला गाडी द्यायची आहे यार. इकडे पण आहे ना, तेवढं नाही आहे, थोडं थोडं आहे. इकडे पण आहे ब्रो, इथं गाडी घेऊन जाऊ शकतो. इकडे तिकडे हेच फिक्स, हाच एरिया, हाच स्पॉट फिक्स, इधर ही जाने का है मेरे को. इथे तर झालं आपलं काम, पण आपल्याला जे फोटोज आणि व्हिडिओज आपल्याला पाहिजे होते ना रीलसाठी, ते नाही आपण काढू शकलो. बघूया आता पुढे जाऊया ते काढायला. इकडे लय म्हणजे एवढे नाही आहेत, तिकडे खूप आहे, जास्त आहेत फुलं. जाऊ तिकडे जाऊया. तर आपण आलो या समोरच्या व्ह्यूसाठी, म्हणजे कारवी फ्लावर्सच्या व्ह्यूसाठी. पण इकडे एक नजर टाका यार, काय सुंदर व्हॅली आहे, एक नंबर ना, लय भारी व्हॅली आहे. आपली गाडी आपण तिकडे पार्क केली आहे. आता इकडे आपण गाडी नाही नेऊ शकत, कारण की तिथं सगळं कातलच आहे, दगड आहे, सो तिकडनं गाडी स्लिप होणार 100%. तर मस्त वाटतं यार, लय एक नंबर वाटतं. थोडंसं लय आपण पुढे पण फिरून आलो. आता तिकडे जाऊया, तिकडे वरती जाऊया आपण, त्या फुलांच्या मध्ये जाऊन बसतो आता सावून थांब, मजा करूया. गाडी आपण लावली तिकडे आणि इकडनं चालत आलो आहे. आणि व्ह्यू चेक करा,
समोर एक वॉटरफॉल पण आहे, मस्त आहे. पाऊस आलाय, हलकाच आहे, वाऱ्यात आहे पाऊस, पण वातावरण एक नंबर केलंय, मस्त वाटतंय है ना. थोडी रश पण कमी झाल्या पावसामुळे, पण ढगा आलेत खाली, एक नंबर वाटतंय, एक नंबर. निघलोय आपण या स्पॉटवरनं. स्पॉटला करूया बाय बाय आणि 7 वर्षांनी भेटू पुन्हा. ठीक आहे. लय मस्त होतं यार, खूप मस्त. फक्त काय आहे, आपण थोडंसं, जास्ती नाही, थोडंसं लेट आलो आहे. आपल्या आधी खूप जण येऊन गेलेत, त्यामुळे थोडेसे झाडं वगैरे पडणं, गाडी वगैरे चालवली आहे ना तिकडे मध्येच, म्हणून ते सीन झालेलं आहे. इट्स ओके, सगळ्यांनी मजा करायला ते केलं असेल, पण जाऊ दे, चला ते सगळं सोडू द्या. आपण जागेच्याबद्दल बोलूया. जागा खूप भारी आहे. जर नसाल आला तर या इकडे, खूप मजा येणार. सॉरी, खूप मजा येणार आहे. मला तर मजा आली, एकटाच होतो तरी पण मजा गेली. जर तुम्ही कपल बोला किंवा मित्रांसोबत वगैरे तर अजून मजा कराल. खूप फोटोज वगैरे, मी फोटोज नाही क्लिक केलेत, एक रील फक्त बनवायचा प्रयत्न करू आपण, जी तुम्हाला दिसेल इंस्टाग्रामवर. फटाफट तिकडे पण फॉलो करून घ्या. पण मजा आली यार, वर्थ आहे, वर्थ आहे, वर्थ आहे. तर आता निघूया. ॲक्च्युली थोडंसं खायला थांबलो होतो, भजी घेतले होते, पण खाता खाताच पाऊस आला आहे. आत्ता मजा येणार आहे पावसाची यार. मी ह्याचीच वाट बघत होतो. बरं झालं जाताना नाही पडला. आता मी वरती तर रेन लायनर घातला आहे, पण खाली काही नाही आणलं होतं, तर काय नाही घातलं आहे ऑब्व्हियसली. आत्ता मजा येते ना भाई, पाऊस पडतोय. अभी अच्छा लग रहा है हमको. मस्त. तिथे खूप टाईम गेला ॲक्च्युली. भाईनी भजी वगैरे आपल्यासाठी बनवले होते, त्याच्याकडे ऑलरेडी बनवलेले, पण ते थंड झाले होते, तर त्यांनी भाईने आपल्यासाठी गरम गरम बनवले. मी बोललोही नाही त्याला, त्यांनी आपलं ऑटोमॅटिक बनवले, पण काय चव. हा. आणि यार लोणावळ्यात थंड वातावरण, त्यात पाऊस पडतोय, त्यात भजी असेल तर लोणावळ्यात काय यार, घरात पण मजा येते आपल्याला पाऊस पडतो आणि भजी खायला. इथं तर तुम्ही समजू शकता मग काय लेवल आहे. नेक्स्ट लेवल भाई, नेक्स्ट लेवल मजा. आणि पावसात ट्रेन, रेल्वे क्रॉसिंग पण आलंय, ट्रेन आली आहे.